नमस्कार, मी महानंदा तुमचं महानंदाज किचनमध्ये स्वागत करते। आज आपण बनवणार आहोत नागपंचमी स्पेशल मालवणी पद्धतीच्या नेवऱ्या। चला तर मग बघूया त्याला लागणारं साहित्य। आणि गूळ घेतलाय इथे, एक नारळ घेतलाय किसून, पाव किलो तांदळाचं पीठ आहे आणि पाव किलो गूळ आहे, वेलची पावडर, मीठ आणि दूध। आता आपण इथे सारण बनवून घेऊया। मी खोबरं घेतलंय, कढई माझी गरम झाली आहे, तर खोबरं गूळ घातला, तर मिक्स करून घेऊया। चांगला गूळ मेल्ट होईपर्यंत आपण परतून घेऊया। यावेळी मी ह्याच्यामध्ये काजू बदाम तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता। हे खास मालवणी पद्धतीची डिश आहे, तर कोकणामध्ये कसं दुकानं लांब असतात, त्याच्यामुळे काय आपल्याला ते पटकन आणता येत नाही, आणून ठेवलेले संपतात, मुलं खाऊन टाकतात, तर त्याच्यामुळे मी मुद्दामून तुम्हाला हे साधंच दाखवते आहे। तुम्ही आवडत असल्यास घालू शकता। तर आता इथे आपलं गूळ चांगला मेल्ट झालाय, तर मी ह्याच्यामध्ये आता 1 चमचा वेलची पूड घालते, आणि ड्रायफ्रूट तुम्हाला आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही घालायचे। काजू बदाम, बेदाणे, मनुका, चारोळी। आता मी ते बंद करते गॅस। मी ते एका टोपामध्ये पाणी घेतलंय, एक ग्लास पाणी आहे, त्याच्यामध्ये आता मी मीठ घालणार आहे चवीप्रमाणे, दूध घालायचं आहे, थोडं दूध। आता आपण उकळी यायची वाट बघूया। इथे पाण्याला उकळी आली आहे, आता मी ह्याच्यामध्ये पीठ घालते। थोडंसं पीठ आपण बाजूला काढून ठेवायचं आहे लावायला। आता हे थंड झाल्यावर आपण मळून घेऊया। आता हे पीठ मी मळून घेते, थोडं गरम गरमच मळायचं। अशा प्रकारे आपण हे मळून घ्यायचं। घट्ट वाटलं तर थोडं आपण बाजूला काढून ठेवलेलं पाणी असेल तर ते घ्यायचं, नाही तर साधं पाणी घेऊन आपण हे पीठ असं छानपैकी मळून घ्यायचं। जेवढ्या चांगल्या पीठ मळणार तेवढं चांगल्या आपल्या नेवऱ्या तयार होणार। तर हे आपण मालवणी पद्धतीच्या नेवऱ्या बनवतो आहे। तर अशा प्रकारे आपण पीठ मळून घेऊया। अशा प्रकारे माझं पीठ मळून झालं आहे। असं छानपैकी मळून घ्यायचं। आता आपण ह्याचा छोटा गोळा घ्यायचा, असा गोळा आपण हे पीठ ठेवलं छोटं थोडंसं,
हे असा पारी बनवून घ्यायची. आपण मोदकाला जशी पारी बनवतो तशीच नेवरीला सुद्धा पारी बनवायची. हे नागपंचमी स्पेशल. चांगली पातळ आपण ही पारी बनवून घ्यायची अशी. कोकणात सगळीकडे घराघरात हा पदार्थ बनला जातो. अशा प्रकारे मी पारी बनवून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये मी बनवलेलं सारण घालणार आहे. 1 चमचा, 1 ते 1.5 चमचा सारण. गच्च आणि अशा प्रकारे आपण हे दोन्ही साईडला एकत्र करून दाबून घ्यायचं हाताने. आणि या अशा प्रकारे खालच्या बोटाने दाबून वरच्या अंगठ्याने असं दाबत जायचं. छान अशी नक्षी. अशा प्रकारे आपण हे नेवरी बनवून घ्यायची इथे नक्षीदार अशी. तर बघू शकता अशा प्रकारे आपण सगळ्या नेवऱ्या बनवून घेऊया. तुम्हाला अजून एक दाखवते असं बनवून. पारी मात्र छान अशी पातळ बनवून घ्यायची. नेवरी म्हटलं की कोकणामध्ये घराघरात गेलं की सगळीकडे हा सण मिळतोच नेवरीचा. कोकणातला प्रसिद्ध असं मोदक, नेवऱ्या. अशा प्रकारे सारण भरायचं छानपैकी दाबून. आणि हे जी 2 टोकं आहेत ती आपण अशी एकत्र जॉईंट करायची. पाणी वगैरे लावायची गरज नाही. हाताने असं दाबून आणि हे आपण हे खालच्या बोटाने प्रेस करायचं असं आणि वरती अंगठ्याने वरून दाबायचं. असं करत करत आपण हे असं नेवरीचा शेप द्यायचा त्याला. खालच्या बोटाने वरून अंगठ्याने दाबून खालून खेचायचं आणि परत ते वरून आपण असं अंगठ्याने वरून दाबायचं. तर अशी आपली नेवरी तयार झाली आहे. अशा प्रकारे मी सगळ्या बनवून घेते. अशा प्रकारे मी हे बनवून घेतले आहेत पातोळ्या. तर ह्या मी आता चाळणीमध्ये तेल लावलं आहे आणि केळीचं पान घेतलं आहे. माझ्याकडे एवढं अवेलेबल होतं छोटंसं, तर मी त्याच्यावर ठेवून तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे आपण ह्याच्यावर हे ठेवायचे. आपण बॉईल करायला ठेवणार आहोत आता.
तर हे मी आता ठेवून घेतले इथे. त्याच्यावर थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं. आज मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे की मी तुम्हाला दाखवलं नाही ह्याच्यामध्ये घालताना, की पाणी जेव्हा आपण उकळून घेतो ना पीठ मळताना, तर त्यावेळी 2 ते 3 थेंब तूप घालायचं, म्हणजे पीठ आपलं फुटत नाही. तर आणि आपलं आपण जे मोदक नेवऱ्या वगैरे असं काय बनवतो ते फुटणार नाही त्याच्यामुळे. हे मी आता इथे ह्याच्यावर टोपामध्ये पाणी उकळत ठेवलं आहे गॅसवरती. तर त्याच्यावरती मी आता ही चाळण ठेवते आणि आपण त्याला झाकण लावून ठेवलं आहे मी. आता हे 10 ते 15 मिनटं आपण हे उकड काढून घेऊया. गॅस थोडी लो टू मिडियमच आहे. तर 10 ते 15 मिनिटांनी आपण, तरी त्या 15 मिनिटं झाली आहे. ते मी आता काढून घेते. आपण असा हात लावून बघायचा चिकटतात का हाताला. तर हे अशा प्रकारे रेडी आहेत. मी आता हे काढून घेते. तर इथे आपल्या नागपंचमी स्पेशल मालवणी नेवऱ्या तयार आहेत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.